श्रीराम. नमस्कार. एक प्रश्न असा आहे की कालनिर्णयाची गोचर भ्रमण ही पद्धत आणि कालनिर्णयाच्या इतर पद्धती यांमध्ये मूलभूत फरक काय आहे? हा प्रश्न अतिशय चांगला आहे. तो प्रश्नकर्त्याच्या विचारीपणाची साक्ष देतो. कारण कालनिर्णय म्हटला, कुंडलीच्या आधारे कालनिर्णय म्हटला की आपल्यापुढे विविध पद्धती येतात. टू नेम अ फ्यू. विंशोत्तरी महादशा आहे, अष्टोत्तरी महादशा आहे किंवा महादशांचे इतर प्रकार आहेत. परिभ्रमण पद्धत आहे, अष्टक वर्ग त्या अनुषंगाने जाणाऱ्या काही पद्धती आहेत. प्रश्नकुंडलीचा आधार घेऊन काही जण कालनिर्णय करतात. ताजिक पद्धत आहे आणि इतर अनेक पद्धती आहेत. कालनिर्णयाच्या किमान 9 तरी महत्त्वाच्या किंवा मोठ्या म्हणाव्यात अशा पद्धती अस्तित्वामध्ये आहेत आणि त्या सगळ्याच महत्त्वाच्या आहेत. त्यातली एक अतिशय महत्त्वाची अशी पद्धत मानली जाते ती म्हणजे ग्रहांचं गोचर किंवा गोचर भ्रमण आणि त्यानुसार उत्पन्न होणारा काळ आणि त्या काळाचे परिणाम. ही गोचर भ्रमण पद्धत आणि कालनिर्णयाच्या इतर पद्धती यांमध्ये मूलभूत असा एक फरक आहे. त्याकडे आपण येऊया, कारण तोच प्रश्न आहे या व्हिडिओ निमित्त ठरलेला. गोचा अर्थ इंद्रिय. त्यामुळे अगदी ढोबळमानाने गोचर शब्दाचा अर्थ करायचा झाला ज्योतिषीय पर्स्पेक्टिव्हमधनं, दृष्टिकोनातून, तर त्याचा अर्थ असा होतो की आकाशामध्ये फिरणारे ग्रहगोल जे आहेत, ग्रह आहेत, त्यांची आपल्या इंद्रियांना जी जाणीव होते, त्या इंद्रियांच्या जाणीवेमधनं इंद्रियांच्या वृत्ती उत्पन्न होतात. त्या वृत्ती का बरं उत्पन्न होतात? कारण ग्रह हे प्रारब्धदर्शक आहेत. तो काळ आला व्यक्तीचा की त्यानुसार त्याचं जे काही प्रारब्ध आहे ते उदित होतं आणि हा उदित होण्याचा काळ सिंक्रोनाइज ग्रह भ्रमणाशी होतो. त्यामुळे विशिष्ट ठिकाणी एखादा ग्रह गोचरीने आला की व्यक्तीच्या आयुष्यातलं ते प्रारब्ध उदित झाल्यामुळे जी काही त्याला फळं मिळणार असतात ती त्या काळामध्ये ट्रिगर होतात. त्यामुळे थोडक्यात गोचर म्हणजे ग्रह त्यांच्या भ्रमणानुसार एक विशिष्ट प्रकारचा काळ उद्दीपित करतात, प्रारब्ध उदित करतात. त्याची अर्थातच फळं ही व्यक्तीला भोगायला लागतात, कारण ते व्यक्तीचंच पूर्वकर्म असतं. त्यामुळे ग्रहांचं जे गोचर भ्रमण आहे त्यानुसार होणारे परिणाम हे व्यक्तीला अनुभवायला येतात. मग हा जो ग्रहांच्या गोचरीचा परिणाम आहे त्यावरून अर्थातच आपण पुढे येणाऱ्या काळाचा अंदाज घेऊ शकतो, काही ठोकताळे बांधू शकतो, काही निर्णय त्यानुसार घेऊ शकतो, करू शकतो. मग ही गोचर कालनिर्णयाची पद्धत आणि इतर पद्धती यात हा एक मूलभूत फरक आहे. तो म्हणजे कालनिर्णयाच्या इतर पद्धती काही विशिष्ट गृहीतकांवर आधारित आहेत. ज्या गृहीतकांचा ठावठिकाणा किंवा त्यांचं मूळ हे आत्ताच्या ह्या कलियुगातल्या ज्योतिषी मंडळींना म्हणजे आपल्यालाच पूर्णपणे किंवा यथार्थपणे ज्ञात झालेलं नाही, त्या पद्धतींचा अनुभव निश्चित येतो. उदाहरणार्थ विंशोत्तरी महादशा किंवा कुठलीही महादशा, पण तूर्त उदाहरणासाठी विंशोत्तरी महादशा हे घेऊ. आता ह्या विंशोत्तरी महादशाचा अनुभव येत नाही का? कुठलाही अनुभवी ज्योतिषी तुम्हाला सांगणार नाही की त्याचा अनुभव येत नाही. 100% दशा, अंतर्दशा, विदशा यांचे अनुभव हे येतातच येतात, त्यात वादच नाही. पण जर आपण असा प्रश्न केला की विंशोत्तरी महादशांचे दशास्वामी हे विशिष्ट क्रमानेच का रचले, ज्याला आपण नक्षत्रांच्या स्वामींचा क्रम मानतो तोच का आहे तिथे, किंवा विंशोत्तरी महादशा स्वामीला त्याच्या महादशेची विशिष्ट वर्ष दिली गेली की शुक्राला 20 वर्ष, या पद्धतीनं ह्याचा उगम काय? तर ह्या सगळ्याबद्दल तार्किक आधार काही जण देऊ शकतात, ओके, पण तो तार्किक आहे. खराखुरा शास्त्रशुद्ध आधार आजपर्यंत कोणालाही मांडता आलेला नाही. ज्या ऋषीमुनींनी हे शास्त्र रचलं त्यांना ते ठाऊक नसेल का ह्याचा मूळ, ह्याचा आधार? तर निश्चितपणे ठाऊक आहे, पण त्यांनी तो मांडलेला नाही. अर्थात तो आपला आजचा विषय नाही. किंवा एखादं नक्षत्र, त्या नक्षत्राचा ग्रह असणारा स्वामी हा विंशोत्तरीनुसार एखादा वेगळा ग्रह येतो, अष्टोत्तरीनुसार एखादा वेगळा ग्रह येतो. हे का बरं होतं? हे झालं विंशोत्तरी दशेबद्दल किंवा महादशेबद्दल. पण इतर ज्या
कालनिर्णयाच्या पद्धती आहेत, त्यांच्या मागे सुद्धा अशीच काही गृहीतकं आहेत की जी प्रमाण मानूनच पुढे जावं लागतं. अर्थातच त्यांचे त्यांचे अनुभवही येतात. पण ज्याला प्रत्यक्ष आपण ज्याला म्हणतो दृष्टीगोचर, की आकाशात दाखवून देता येण्यासारखा बेसिस हा या पद्धतींमध्ये नाही, किंवा असला तरी तो कमी आहे. कुणाच्या तुलनेने? तर गोचर भ्रमणाच्या तुलनेने. कारण गोचर भ्रमण हे आकाशामध्ये आपल्याला दृष्टीगोचर होतं, डोळ्यांनी प्रत्यक्ष दिसतं आकाशामध्ये. ज्या वेळेला निरयन पद्धतीनुसार तुम्ही म्हणता की चंद्र हा वृषभ राशीमध्ये रोहिणी नक्षत्रात आहे, त्यावेळेला आकाशामध्ये तो वृषभ राशीमध्ये रोहिणी नक्षत्रात प्रत्यक्ष दिसत असतो. आपण ज्या वेळेला म्हणतो की ह्या वृषभेतल्या चंद्राचं भ्रमण माझ्या कुंडलीतल्या पंचम स्थानाला अफेक्ट करेल किंवा इम्पॅक्ट करेल तिथे, त्यावेळेला तुमच्या कुंडलीतलं पंचमस्थान हे वास्तव असतं. का? कारण तुमच्या जन्माच्या वेळेला लग्न म्हणजे लग्नातली रास किंवा लग्नातले भोग हे अशाच पद्धतीने उगवत असतात की वृषभ रास तुमच्या पंचमस्थानात आलेली असते. साहजिकच आहे, वृषभेतनं जाणाऱ्या चंद्राचं जे काही वास्तव आहे की त्या विशिष्ट तारकांच्या पार्श्वभूमीवर चंद्र आपल्याला दिसेल किंवा रोहिणी नक्षत्राच्या पार्श्वभूमीवर चंद्र आपल्याला दिसेल, ते आकाशात प्रत्यक्ष दृष्टीगोचर होत असतं. हे नुसतंच चंद्राचं नव्हे, तर हे इतरही ग्रहांचं आहे. त्यामुळे आकाशामध्ये प्रत्यक्ष वस्तुस्थिती ज्याला आपण म्हणावं किंवा वास्तव म्हणावं, अशा पद्धतीने ग्रहांचं हे गोचर भ्रमण आपल्याला दिसत असतं. ज्या वेळेला आपण म्हणतो की बुध हा मेष राशीत आहे, तेव्हा बुध हा निरयन पद्धतीने मेष राशीच्या ताऱ्यांच्या पार्श्वभूमीवरच दिसत असतो, तो पुढे मागे कुठे दिसत नाही. आणि वास्तवाशी किंवा ग्रहस्थितीच्या, नक्षत्रस्थितीच्या, राशीस्थितीच्या प्रत्यक्ष दिसणाऱ्या वस्तुस्थितीशी अधिक जवळ जाणारी जर कुठली पद्धत असेल तर ती गोचर पद्धत आहे. आणि म्हणून आजतागायत मी एकही पत्रिका अशी पाहिलेली नाही की ज्यामध्ये गोचरीनुसार काही परिणाम दिसून आलेले नाहीत. अर्थात व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना ह्या केवळ आणि केवळ गोचरीनुसार आपल्याला ओळखता येतात का? तर नाही. कालनिर्णयाच्या ज्या इतरही पद्धती आहेत आणि मुख्य म्हणजे विंशोत्तरी महादशा, त्यानुसार सुद्धा अनेक घटना आयुष्यात घडलेल्या दिसून येतातच. कित्येक वेळेला मात्र असं दिसून येतं की कालनिर्णयाच्या इतर पद्धतींशी गोचरीची ज्या वेळेला सिंक्रोनायझेशन होतं गोचरीचं, त्यावेळेला ती घटना 100% घडते. उदाहरणार्थ एक सिंपल उदाहरण देतो की जर विंशोत्तरी महादशा अभ्यासून तुम्ही हे उत्तर काढलं की अमुक अमुक महिन्यामध्ये अमुक अमुक घटना घडण्याची शक्यता दाट आहे, तर हे तुमचं उत्तर अधिक कन्फर्म केव्हा होईल? जेव्हा गोचरीने सुद्धा ती घटना तिथे दिसत असेल, तेव्हा तुम्ही छाती ठोकपणे सांगू शकाल, किंवा ॲटलिस्ट ह्या उत्तराला सपोर्ट करणारी गोचर ग्रहस्थिती जर येत असेल एखाद्याच्या कुंडलीमध्ये, तर तुम्ही 100% सांगू शकाल की येस, ही घटना घडणारच आणि ती घडते. अर्थात हे तुमच्या ॲनालिसिस वर पण अवलंबून आहे की किती तो ॲनालिसिस तुमचा ॲक्युरेट आहे. पण जर शास्त्रशुद्ध नियम काटेकोरपणे वापरले कालनिर्णयाच्या इतर पद्धतींना आणि गोचर भ्रमणसुद्धा लागू पडलं त्याला, तर कन्फर्मेशन येतं. आणि कित्येक घटना तर इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ एनी अदर मेथड निव्वळ गोचर भ्रमणानुसार सांगता येतात. अगदी निव्वळ गोचर भ्रमणानुसार सांगता येतात. तुम्हाला एक मोघम उदाहरण देतो. कुंडली मांडता आली असती तर मी मांडली असती आत्ता इकडे, पण मला काही कारणाने ते आता शक्य नाही आहे, नंतर कधीतरी शेअर करेन. वृषभ लग्नाची पत्रिका असणाऱ्या एका व्यक्तीचा प्रश्न होता की माझं घर कधी होईल. आणि ते लगेचच पावलं उचलणार होते घर होण्याबद्दल. त्यांच्या पत्रिकेमध्ये भाग्यस्थानी म्हणजे मकर राशीमध्ये गोचरीचा शनी होता. ही काही वर्षांपूर्वीची घटना आहे. त्याचप्रमाणे तिथे शुक्रही होता, रवीही होता. आता तुमच्यापैकी ज्यांचा अभ्यास आहे त्यांना चटकन लक्षात आलं असेल की वृषभ लग्न म्हटलं की लग्नेश शुक्र होतो, रवी चतुर्थेश होतो, आणि भाग्येश आणि योगकारक असणारा म्हणजे दशमेश अकम्प्लिशमेंटचा कारक ग्रह हा प्रारब्धाचा कारक ग्रह हा शनी आहे. आता रवी शनी आणि शुक्र ही युती, आता रवी शनी युती ही जनरल सेन्समध्ये अडचणींची वगैरे असते, हे झालं जनरल. पण या कुंडलीसाठी स्पेसिफिकली विचार करता ती योगकारक ग्रहांची युती होते, किंबहुना राजयोगकारक ग्रहांची युती होते.
कारण एकतर रवी चतुर्थेश म्हणजे केंद्रस्थानाचा मालक आहे आणि शनी हा नवमेश दशमेश म्हणजे योगकारक ग्रह आहे. अशांची कुंडलीतल्या एका शुभस्थानी युती झालेली आहे आणि बहुतेक बुधही तिथेच होता, म्हणजे जोही लग्नाचा इष्टग्रह आहे. प्लस त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट कोणाची, तर शुक्राची. अशा वेळेला जर गोचरीने, आणि अर्थात त्या महिन्यामध्ये होणाऱ्या अमावास्या आणि पौर्णिमा ह्या ग्रहस्थितीला अफेक्ट करणारच ना, साहजिकच आहे, कारण चंद्र तिथे जाणारच. म्हणजे याचा अर्थ काय, गोचरीने अमावास्या, रवी, चंद्र, शुक्र, शनी असा योग कुंडलीतल्या भाग्य ह्या एका शुभस्थानी पृथ्वी राशीमध्ये होत आहे. तत्वांना तर महत्त्व आहेच, तत्वांशिवाय एकाही कुंडलीचा विचार करायचा नाही आपण, अर्थात ते आम्ही क्लासमध्ये शिकवतो. तर ह्या भाग्यस्थानी होणारी ही युती जर चतुर्थेशाची, शनीची म्हणजे सगळ्यात इष्टग्रहाची, लग्नेशाची इन्व्हॉल्वमेंट गोचरीने दाखवते, गोचर चंद्रही तिथेच येणार आहे, तर हा काळ वास्तुयोग आणण्यासाठी ट्रिगर करणारा निश्चित आहे. आणि त्यामुळे बरोबर ज्या वेळेला ही ग्रहस्थिती झाली त्यावेळेला त्यांची वास्तू बुक झाली आणि कालांतराने ती त्यांना प्राप्त झाली. हे इतक्या सिम्पली सुद्धा कित्येक वेळेला गोचरीने तुम्हाला कालनिर्णय करता येतो की तो फार अति टेक्निकली, अति क्रिटिकली खूप खोलवर विचार प्रत्येक वेळेलाच करावा लागतो असं नाही, की अर्थात त्यावेळेला गोचर गुरुचं भ्रमण आणि इतर काही भ्रमणं सुद्धा लक्षात घ्यावी लागतात, पण मुख्य महत्त्वाचा जो भाग बघण्यासारखा असतो तो हा असा असतो की कित्येक वेळेला तो साध्या गोचर भ्रमणानुसार सुद्धा कुंडलीमध्ये ट्रिगर करता येतो, की त्या महिन्यात होणारी अमावास्या काय ग्रहयोग घेऊन होतीये, किंवा त्या महिन्यात होणारी ग्रहणं काय ग्रहयोग घेऊन होत आहेत, अत्यंत महत्त्वाची एखादी अशी युती त्या कुंडलीनुसार त्या काळामध्ये होतीये का, आणि मग व्यक्तीला काय अपेक्षित आहे त्यानुसार तो भाग ट्रिगर होईल का, ह्या गोष्टींचा विचार आपल्याला अगदी कित्येकदा तर साध्या सोप्या पण मेथॉडिकली विचारांनी करता येतो. अर्थात हेच शिकवणारे गोचर, फलित आणि कालनिर्णय हे वर्ग आपले येत्या 7 डिसेंबरपासून सुरू होत आहेत. ते 4 महिने असतील आणि साधारणतः 1.5 ते 2 तास 2 तासाचं आपलं लेक्चर असतं. तर त्यामुळे पूर्णच्या पूर्ण इतका कालावधी फक्त गोचर ह्या विषयावर आणि अर्थात कालनिर्णय ह्या विषयावर असणारे हे वर्ग 7 डिसेंबरपासून सुरू होत आहेत सकाळी 10:30. खाली आमचे नंबर दिलेले, तिथे तुम्ही संपर्क साधू शकता. दुसरी गोष्ट अशी आहे की प्रश्नोत्तरांच्या सेशनला अनेक जणांनी फार चांगला रिस्पॉन्स दिला, त्यानुसारच आम्ही अनेक प्रश्न घेऊन येत आहोत. तर त्यामुळे त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मी आभार मानतो. तर बरेच प्रश्न आमच्याकडे आलेले आहेत, जसं शक्य होईल तशी आम्ही ती उत्तरं देत जाऊ. तर अगेन कमिंग बॅक टू द टॉपिक, त्यामुळे गोचर आणि कालनिर्णयाच्या इतर पद्धती यात एक अत्यंत मूलभूत असा फरक म्हणजे गोचर हे ॲक्च्युअली दृष्टिगोचर असतं आणि त्यामुळे गोचरीचा अभ्यास हा यायलाच हवा जर सक्सेसफुल कालनिर्णय एखाद्या ज्योतिषाला करायचा असेल तर. हे आपलं माझं मत आहे. असेच प्रश्न आम्हाला मांडत राहा, आम्हाला त्यांची उत्तरं देणं आवडेल. पुढील व्हिडिओपर्यंत नमस्कार. ज्यांना क्लासला ॲडमिशन घ्यायचे त्यांनी ती आवर्जून घ्या. ऑल दी बेस्ट. श्रीराम.